नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आपण गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सप्तशती या पोथीला सुरुवात केलेली आहे. त्यामधील आजचा हा 3रा अध्याय. या अध्यायात काय दिले आहे त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात, मग ओवीबद्ध अध्यायाला सुरुवात करूयात. मूळ पुरुष मी निराकार दत्तात्रय दिगंबर अवधूत रूपे संचार करीतो असतो भूमीवरी. म्हणजे काय? गिरनार पर्वतावर तपस्या करणाऱ्या एका तपस्वी साधूला भगवान दत्तात्रयाने दृष्टांत देऊन सांगितले, अक्कलकोटामधील श्री स्वामी समर्थ म्हणजे मीच आहे. अशा प्रकारे असंख्य लोकांना ते दृष्टांत होत असत. या कथेचे वर्णन या 3ऱ्या अध्यायात दिलेले आहे. चला तर ओवीबद्ध अध्यायाला सुरुवात करूयात. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दत्तात्रयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायका. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरा. दिगंबर मुनी बाला समर्था विश्वस्वामिनी. परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधी. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम स्वामी समर्थाय विद्महे परमवधूताय धीमहि तन्नो महादत्त प्रचोदयात्. खंडोबाचे देवळात राहू लागले स्वामी समर्थ. अलीखान घेऊन जात चोळप्पा घरी स्वामींना. चोळप्पा स्वामी भक्त त्याचे घरी समर्थ राहत. अनेक लीला करीत निष्ठा पाहती भक्तांची. सिद्ध अन्न गायीसी घालिती कडधान्ये गुरांना चारिती. घरात शौचास बैसती तैसे छळती तया लागी. विविध प्रकारे छळती नित्य वरी शिवीगाळ करीत. वस्तू नाटूनी टाकीत ऐसे छळतीत भक्तासी. मालोजी राजे प्रतिवर्षी गाणगापुरी जाऊन सेवा करीती. स्वप्नी नृसिंह सरस्वती म्हणती पाया काय ते. मी आलो तुझ्या गावात तू का येती. तू का एसी गाणगापुरात. राजासी विश्वास होत दर्शन दत्त म्हणून या. घेऊन चोळप्पाचे घरी राजा दत्ताचे पाय धरी. म्हणे दत्त गुरु अवतारी आपणा मी ओळखिले. तैपासोनी समर्थ कधी कधी जाती राजवाड्यात. राजासही त्रास देत विविध प्रकारे करोनिया. सुवर्ण अलंकार विहिरीत टाकावे क्रोधे राजासी मारावे. वाड्यातील स्त्री पुरुषांशी छळावे ऐसे करीती श्री समर्थ. परी निष्ठावान भक्त आपुली निष्ठा न सोडित. सर्व त्रास सहित श्री गुरुकृपेने कारण. कधी राहती राजवाड्यात कधी वटवृक्षस्थानात. कधी चोळप्पाचे घरात ऐसे राहती श्री स्वामी. काशीपासोनी रामेश्वरपर्यंत दूर दूरुनी लोक येत. गर्दी जवळ वाढू लागत वटवृक्षस्थानी राहिले. समर्थ होता क्रोधित थरथरा कापती भक्त. एकेका चोपोनी काढित ऐसा क्रोध स्वामींचा. मालोजी राजे भोसले स्वामी सेवा करू लागले. एकदा भेटीसी आले अंबारीत बैसोनिया. स्वामी जवळी जावोन केला दंडवत प्रणाम. दिली श्रीमुखात ठेवून पागोटे उडाले दूर ते. घातल्या शिव्या भरपूर दिले हाकलोनी सत्वर. ऐसे राजे पैशास शेर बाजारात विकतो मी. पाहोणी उग्र अवतार भक्त पळाले दूरवर. ऐसा स्वामींचा व्यवहार अक्कलकोटी चालत असे. नृसिंहवाडीचे भक्तगण आले दर्शनाकारण. चरणी घालोनी लोटांगण पुसती स्वामी लागिते. स्वामी आपण कोण कोठून झाले आगमन. स्वामी ही प्रसन्न वदन वदती पहा काय ते. मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर देती उत्तर. ऐकोणी जय जयकार भक्त करीती ते धवा.
तैसेची एका भक्ता सांगत, मी नृसिंह भानत असत. काश्यप गोत्र माझे म्हणत, मीन राशी आमुची. ऐशा लीला करीत अक्कलकोटी राहती समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत संक्षिप्त रूपे पाहतसे. एकदा कलकत्त्याहून दर्शना येती भक्त दोन. एक पारशी एक युरोपियन दर्शन घेती स्वामींचे. काली रूपात दर्शन देती समर्थतया लागून. आश्चर्यचकित होऊन जाती पहा दोघेती. म्हणती समर्थ निराकार, देवी देवता रूपाकार. पूर्ण ब्रह्म परात्पर अक्कलकोटी राहिले. होऊन अत्यंत प्रभावित राहती सेवा करीत. पाहुणी स्वामी प्रसन्न चित्त पुसती पहा कायते. स्वामी आपण कोण, येणे झाले कोठून. स्वामी समर्थ प्रसन्न वदती पहा कायते. मूळ पुरुष मी निराकार, दत्तात्रये दिगंबर. अवधूत रूपे संचार करीत असतो भूवरी. कर्दळी वनातून सांप्रत निघालो पहा फिरत फिरत. बंगाल कलकत्ता पाहत बद्री केदार पाहिले. तेथून पाहिले हरिद्वार, अयोध्या द्वारका पंढरपूर. हुमनाबाद बेगमपूर पाहुणी येथे आलो मी. तेव्हापासून अक्कलकोटात आहे पहा येथे राहत. दत्तावधूत स्वामी समर्थ ऐसे म्हणती मज लागी. ऐकोणी ऐसा वृत्तांत जय जयकार करीती भक्त. म्हणती दत्त साक्षात येऊन येथ राहिले. गाणगापुरातील भक्त अक्कलकोटी दर्शना येत तयासी म्हणती स्वामी समर्थ. नृसिंह सरस्वती मी असे श्रीपाद श्रीवल्लभ. होतो कुरवपुरी राहत नृसिंह सरस्वती रूपात. गाणगापुरात मी होतो कर्दळी वनात मीच गेलो. तेथुनी पुन्हा परतलो सांप्रत येथे राहिलो. जगदुद्धारा कारणे ऐसे ऐकुनी वचन. भक्त पावती समाधान म्हणती गुरु दयाळा पूर्ण. पुन्हा पहा प्रकटले गाणगापुरात काही भक्त. होते अनुष्ठान करीत तयासी स्वप्नी श्री दत्त. सांगती पहा काय ते अक्कलकोटी सांप्रत. समर्थरूपी मी राहत जाऊनी सेवा त्वरित. श्री स्वामी समर्थाते ऐसे आदेश होत. सेवकांसी गाणगापुराहून नित्य. लोक येवो लागले गिरणार पर्वती एक भक्त. दत्त दर्शनार्थ तप करीत त्यासी दृष्टांत होत. श्रोते तुम्ही अवधारा दत्त तयासी सांगत. जावे अक्कलकोटात स्वामी समर्थ रूपात. सांप्रत आहे मी तेथे ऐसे होती दृष्टांत. तपस्वी आणि योग्यांप्रत अक्कलकोटी महिमा वाढत. मी स्वामी समर्थांचा दूरोनी तळी तापतीसी. येती स्वामी दर्शनासी पूर्ण परब्रह्म दत्तात्रयासी. पाहोनी तृप्त होती ते ठाकूरदास गाणगापुरात. श्री दत्तांची सेवा करीत त्यासी दृष्टांत होत. अक्कलकोटी आहे मी म्हणून अक्कलकोटी येत. स्वामी दर्शन करण्या जात परी मना माझी म्हणत. पाहू सामर्थ्य स्वामींचे दत्त पादुका गाणगापुरी. वहावया त्यावरी कस्तुरी ती घेऊनी बरोबरी. अक्कलकोटी पोचले करिता समर्थासी वंदन. हमारा कस्तुरी लाव म्हणून केले स्वामींनी आज्ञापन. भक्त विस्मित होतसे हेची दत्तात्रय समर्थ. खूण त्यांची पटत तात्काळ कस्तुरी अर्पित. श्री स्वामींसी ते धवा ऐसे स्वामी समर्थ. लीला करीती अनंत नित्य नूतन महिमा होत. अक्कलकोटा माझारी गोविंदराव गाणगापुरात. होते पादुका सेवा करीत त्यांची दृष्टांत होत. श्रोते पहा काय तो गाणगापुरात गर्भ मंदिरात. जेथे निर्गुण पादुका असत श्री स्वामी समर्थ. बैसले तेथे पाहे तो स्वामी तयासी म्हणत. हे माझेची स्थान असत परी संदेहाने सांगत. अक्कलकोटी आहे मी पाहुणी ऐसा दृष्टांत. गोविंदराव अक्कलकोटी येत श्री स्वामींसी निवेदित. दृष्टांत सारा तेथवरी तव म्हणती स्वामी समर्थ. पूर्वी होतो गाणगापुरात तैसेची गिरणार पर्वतात.
होतो आम्ही जाणपा माहूर गड अंबू पर्वत मेरू पठार हिम पर्वत औदुंबर नृसिंह वाडित होतो पूर्वी अवधारा तैसेची कर्दळी वनात श्रीशैल्य सुब्रह्मण्य स्थानात आणि निलगिरी पर्वतात पूर्वी राहिले होतो मी ऐसे सांगती समर्थ विस्मित होती भक्त म्हणती श्रीपाद श्रीवल्लभ पुन्हा ऐसे प्रकटले अजानुबाहू भव्य शरीर टोपी शोभे मुकुटाकार अवधूत दत्त दिगंबर लोकोद्धार प्रकटले योगी तपस्वी संन्यासी दुरोनी येती दर्शनासी ब्रह्मप्राप्ती तयासी स्वामी कृपे होतसे सीताराम नामे भक्त होते योग साधना करीत परी समाधी न लागत येती दर्शना कारणे स्वामी कृपा दृष्टे करीत योग्यासी समाधी लागत 8 तासपर्यंत समाधी त्यासी लागतसे ऐसा महिमा अगाध वर्णिता थकवती वेद स्वामी समर्थ श्रीदत्त अक्कलकोटी राहिले म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी समर्थ स्वामी अवतारी अक्कलकोटी राहिले हा ग्रंथ नवे अमृत श्री स्वामींची वाङ्मय मूर्त पठणे दर्शन साक्षात श्री स्वामींचे होत असे. अध्याय 3 ओवी संख्या 70. अध्याय 3 इथेच पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.